शोध आदिवासी बालवैज्ञानिकांचा. माणगाव पुण्यापासून 120 किलोमीटर असलेल्या रायगड जिल्ह्यातील एक तालुका. आजही या भागात आदिवासी लोक आपले जीवन व्यतीत करत आहेत. आदिवासी या सर्वात जुन्या प्रजाती आहेत. प्राचीन काळापासून हे लोक दुर्गम भागांमध्ये वस्त्या करून राहत आहेत. काही राज्य वगळता आदिवासी जमात देशभरामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. आदिवासी लोक सांस्कृतिक आणि कलात्मकदृष्ट्या संपन्न आहेत, परंतु उच्च शिक्षण व जीवनाच्या इतर पुढारलेल्या गोष्टींमध्ये ते अजूनही मागासलेले आहेत. विकासाच्या दृष्टीने इतरांच्या तुलनेत हे लोक 20 वर्षांनी मागासलेले आहेत. मुख्य समाजापासून दुर्लक्षित व सोयीसुविधांपासून वंचित असणे या आदिवासींच्या मुख्य अडचणी आहेत. या विचाराला छेद देत मुव्हिंग अकॅडमी ऑफ मेडिसिन अँड बायोमेडिसिन ही संस्था असे मानते की आदिवासी भागामध्ये तितकीच प्रगल्भता व बुद्धिमत्ता आहे जितकी ती विकसित समाजातील मुलांमध्ये आढळते. आदिवासी भागात असलेली बुद्धिमत्ता शोधणे व त्याचे संवर्धन करणे या हेतूने अकॅडमीने शोध आदिवासी बालवैज्ञानिकांचा हा प्रकल्प हाती घेतला. मुव्हिंग अकॅडमीची स्थापना 2001 साली 13 जागतिक कीर्तीच्या डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांनी मिळून केली. जागतिक मान्यताप्राप्त न्यूरोलॉजिस्ट व पद्मभूषण विभूषित डॉक्टर NH वाडिया हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. नवी मुंबई येथील कर्करोग संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री डॉक्टर MG देव हे उपाध्यक्ष आणि सचिव म्हणून कार्यभार पाहतात. सध्या कर्करोग संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ व जनुकीय अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉक्टर रीता मुल्हेरकर या खजिनदार म्हणून आणि पुण्यातील आगारकर संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर SM घासकडबी हे सहसचिव व खजिनदार म्हणून काम पाहतात. ही संस्था मुख्यतः 2 क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. वैद्यकीय क्षेत्रामधील संशोधनाला चालना देण्यासाठी विविध कार्यशाळा व परिषदांचे आयोजन करणे आणि आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान ग्रामीण भागात घेऊन जाण्यासाठी विविध प्रकल्प राबवणे. यातीलच एक मुख्य प्रकल्प म्हणजे शोध आदिवासी बालवैज्ञानिकांचा, जो याआधी सुरू असलेल्या ग्रामीण भागातील शिक्षण प्रकल्पाचाच पुढचा टप्पा आहे. हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वनवासी कल्याण आश्रमशाळेच्या सहकार्याने पार पाडण्यात आला. सुरुवातीला तेथील 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक आकलन क्षमता जाणून घेण्याच्या उद्देशाने पाठ्यपुस्तकाबाहेरील आधुनिक विज्ञान पद्धतीवर आधारित प्रायोगिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रयोगशाळेतील प्राथमिक प्रात्यक्षिके व रक्तविषयक प्रायोगिक चाचण्या यांवर एकत्रित कार्यशाळा घेण्यात आली. त्यानुसार लागणारी प्रयोगशाळेतील विविध उपकरणे पुण्यातील प्रयोगशाळेमधून कार्यशाळेच्या ठिकाणी नेण्यात आली. डॉक्टर देव यांनी सहभागी विद्यार्थ्यांना या सगळ्या पद्धतींची तत्वे मराठीमध्ये समजावून सांगितली. सममूल्यभार, प्रसामान्यता यांसारख्या गोष्टी विद्यार्थी शिकले. त्याचबरोबर मायक्रोपिपेट, शोषणाचे इतर प्रकार, सेंट्रीफ्यूज, pH मीटर, सूक्ष्मदर्शिका, विद्युत घट, प्रथिनजेल इलेक्ट्रोफोरेसिस इत्यादी वैज्ञानिक पद्धती स्वतः हाताळून पाहिल्या. प्रथिनांचे प्रमाण तपासण्याकरिता मुले लॉवरी पद्धत वापरून बियर लॅम्बर्ट सिद्धांत शिकले. रक्तविषयक प्रयोगामध्ये मुलांनी स्वतः रक्ताचे स्मियर बनवून रक्तातील लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी व रक्तपट्टिका यांसारख्या विविध पेशींचा अभ्यास केला. मुलांनी ड्रॅपकिन द्रावणाचा वापर करून रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण काढले. त्यांना हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस पद्धती सुद्धा दाखवण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याने ABO रक्तगट पद्धतीने स्वतःचा रक्तगट तपासला. कार्यशाळा संपल्यानंतर मुलांची चाचणी परीक्षा घेण्यात आली. त्यातील 10% विद्यार्थ्यांनी 60% जास्त गुण मिळवले. या आधारावर यांपैकी 4 विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टीतील या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. आदिवासी लोकांना याचा फायदा व्हावा या दृष्टीने लोकवस्ती आरोग्यावर आधारितच प्रकल्प निवडण्यात आले. यामध्ये बॉडी मास इंडेक्स, दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराचे प्राथमिक अवस्थेतील निदान, उच्च रक्तदाब, रक्तक्षय, मधुमेह यांसारख्या संशोधन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला. सर्वात आधी डॉक्टर देव यांनी मुलांना प्रकल्पाचे स्वरूप समजावून सांगितले. सहभागी मुलांना संस्थेच्या पुणे येथील मुख्य प्रयोगशाळेमध्ये 1 आठवड्याचे पूर्व प्रशिक्षण देण्यात आले.
पूर्व प्रशिक्षणामध्ये प्रकल्पाविषयी लोकांना माहिती देणे, त्यांची संमती घेणे, तसेच माहितीपत्रकामध्ये सहभागी व्यक्तींची माहिती भरून घेणे, वजन, उंची मोजणे व त्यावरून BMI ठरवणे, रक्तदाब मोजणे इत्यादी गोष्टी मुलांना शिकवण्यात आल्या. मूत्रपिंड विकार आणि रक्तक्षयाच्या निदानासाठी लघवीच्या व रक्ताच्या विविध चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. रक्तातील शर्करेचे प्रमाण ग्लुकोमीटरच्या साहाय्याने मोजण्यास शिकविण्यात आले. माणगाव स्थित काकल, वांजळोशी, साई हे आदिवासी पाडे या प्रकल्पाअंतर्गत अभ्यासले गेले. कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसात सहभागी विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. आश्रमशाळा ही फक्त 10 महिने चालत असून उरलेले 2 महिने तेथील मुले घरी जातात. घरी गेल्यानंतर त्यांना कौटुंबिक मिळकतीमध्ये हातभार लावावा लागतो. घरी असताना ही मुले रस्ते, इमारती, वीटभट्टी यांसारखी रोजंदारीची कामे करतात. प्रकल्पांतर्गत मुलांच्या जेवणाची खाजगी सोय करण्यात आली, परंतु एका पाड्यावर जेवणाची गैरसोय झाली. तेथे मुलांनी जवळपास 10 दिवस स्वतःच जेवण बनवले. यातूनच या कार्यक्रमाविषयी त्यांची असणारी जिज्ञासा दिसून येते. आदिवासी लोक दैनंदिन रोजगारावर कुटुंब चालवत असतात, त्यामुळे त्यांना कामासाठी सकाळी लवकर घर सोडावे लागते. त्यामुळे बहुतेक माहिती संध्याकाळी 7 ते 10च्या दरम्यान गोळा करावी लागत असे. विशेष शिबिराचे आयोजन करून अकॅडमीचे सहकारी रक्ताचे नमुने गोळा करत असत. संकलित केलेली माहिती मुले स्वतः संगणकामध्ये भरत असत. त्याचबरोबर तपासलेल्या रक्तलघवी चाचणीचे रिपोर्ट्स मुले स्वतः बनवत असत. हे रिपोर्ट्स तेथील आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत लोकांना देण्यात आले, ज्यामुळे लोकांना योग्य आरोग्यविषयक सल्ला व औषधोपचार मिळाले. सर्व माहितीच्या विश्लेषणानंतर असे लक्षात आले की 15% लोकांचा उंची वजनाचा समतोल हा प्रमाणापेक्षा खूपच कमी होता, जे कुपोषणाचे लक्षण आहे. लठ्ठपणाची समस्या दिसून आली नाही. अभ्यासलेल्या पाड्यांमध्ये मूत्रपिंड विकाराचे प्रमाण 4.5 ते 8.5% इतके होते. रक्ताची कमतरता ही मोठी समस्या आढळून आली. 71% महिला व 50% पुरुषांमध्ये रक्त कमतरता असल्याचे लक्षात आले. उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे ग्रामीण भागाप्रमाणे खूप कमी आढळले, तर मधुमेह हा ग्रामीण भागांपेक्षा जास्त आढळला. बहुसंख्य आदिवासींमध्ये मायक्रोसायटोसिस विदाऊट अॅनिमिया दिसून आला. मुलांना प्रयोगशाळेतील इतर विशेष उपकरणे आणि पद्धती जसे की स्पेक्ट्रोफोटोमेट्री, इलेक्ट्रॉनिक सेल काउंटर, ऑटोमेटेड बायोकेमिस्ट्री अॅनालायझर, पॉलिमेरेज चेन रिॲक्शन, प्राणीउती संवर्धन, जीन क्लोनिंग यांसारख्या गोष्टींची माहिती व प्रात्यक्षिके अकॅडमीच्या पुण्यातील प्रयोगशाळेत दाखविण्यात आली. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मुलांनी पाणी व्यवस्थापन, नायट्रोजन चक्र, गांडूळ खत निर्मिती, तंबाखूचे दुष्परिणाम यांसारख्या विषयांवर सेमिनार दिले. त्यातीलच गांडूळ खत निर्मिती या विषयावरील विकल्या या विद्यार्थ्याचे सेमिनार पाहू. गांडूळ हे शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन भुसभुशीत करतात आणि त्या शेतामध्ये पिकाची चांगली वाढ होते, म्हणून गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. मुलांना मार्गदर्शनासाठी प्रख्यात शास्त्रज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डॉक्टर योगेश शौचे यांनी अवकाश पोकळीतील जीवन, डॉक्टर घासकडबी यांनी डेव्हलपमेंटल बायोलॉजी, डॉक्टर रीता मुल्लेरकर यांनी कर्करोग यांसारख्या विषयांवर मुलांना मार्गदर्शन केले. मुंबई येथील कर्करोग संशोधन संस्थेला मुलांची भेट घडवून आणण्यात आली. या प्रकल्पांती पारितोषिक वितरण समारंभ पुणे स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे आयोजित करण्यात आला. समारंभात मुलांनी विश्लेषण केलेले पोस्टर्स सादर केले. 12 जून 2012 रोजी झालेल्या या समारंभाचे पुणे येथील यशदाचे डायरेक्टर जनरल डॉक्टर संजय चहांदे हे मुख्य अतिथी होते. तसेच पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राम ताकवले यांनी समारंभाचे अध्यक्षपद भूषविले. बालवैज्ञानिकांना प्रमाणपत्र, 5,000 रुपये शिष्यवृत्ती आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. आदिवासी भागातील बालवैज्ञानिक नरेशने प्रकल्प आणि संस्थेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. 10वी नंतर आम्ही सुद्धा घरी बसणार नाही, आम्ही सुद्धा पुढे आता याच्यावर रिसर्च करणार आहोत. मुख्याध्यापक श्री काळे सर, पेळेकर सर यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. या आदिवासी जाती जमातींमध्ये सामाजिक आणि आर्थिक सुधारणा आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.
या स्तरांवर हळूहळू बदल होत आहेत। गेल्या 4 दशकात साक्षरतेचे प्रमाण 8.5% 47% गेले आहे। उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे। बुद्धिमान आदिवासी मुलांसाठी विशेष कार्यक्रम करण्याची हीच योग्य वेळ आहे। या प्रकल्पाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर देव यांनी आपले विचार व्यक्त केले। एकलव्य हे माझ्या दृष्टीने काही साधं पुराणिक पात्र नाही। तो एक फार हुशार आणि होतकरू आदिवासी मुलगा होता। अशा प्रकारचे हजारो एकलव्य आज भारतामध्ये आहेत आणि ते पुढे येऊ शकले नाही कारण की त्यांना संधी मिळाली नाही। आणि हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की ह्या एकलव्यांना पुढे यायची संधी दिली पाहिजे। असे झाले तर माझी खात्री आहे की एक दिवस हे भारताच्या मोठ्या सायंटिस्टच्या रांगेत उभे राहतील आणि ह्याच हेतूने अकॅडमीने हा प्रकल्प राबवला आहे। नमस्कार। आदिवासी भागातील संशोधनात्मक बुद्धिमत्तेचे संवर्धन करणाऱ्या मूव्हिंग अकॅडमीच्या नवनिर्मित प्रकल्पासाठी आपणही आपल्या सदिच्छा देऊ। धन्यवाद।